केला तर दोन त्यांनी ज्या भारत जोडो यात्रा काढल्या होत्या त्याचा काही परिणाम त्यांच्या इमेज बिल्डिंगवर, कारण एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर असं होतं की 2014-2019च्या काँग्रेसच्या कामगिरीनंतर राहुल गांधी हे टीकेचे लक्ष ठरले होते आणि राहुल गांधींची इमेज बिल्डिंग करणं हे काँग्रेसपडचं सर्वात मोठं आव्हान होतं। अध्यक्ष निवडीमध्ये त्यांचा जो गोंधळ होता तो दिसून आला होता आणि अशा वेळेला राहुल गांधींनी दोन भारत जोडो यात्रा काढल्या, त्याचा हा परिणाम म्हणायचा की राहुल गांधींची इमेज थोडीशी अधिक सुधारून निघाली। इमेज जर त्यांची सुधारली असेल तर परवा मल्लिकार्जुन खरगे यांनी एक एक्झिट पोल यायच्या आधी किंवा त्या सुमारास एक विधान केलं, ते म्हणजे काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळतील आणि आमचा पक्ष सरकार स्थापनेकरता सर्वात जास्त मोठा पक्ष म्हणून दावा करेल आणि राहुल गांधी हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असं त्यांनी विधान केलं होतं। त्याला समर्थन इंडीच्या कुठल्याही पक्षांनी लगेच येऊन केलंय असं काही आपल्याला दिसलं नाही। त्यामुळे राहुल गांधी यांची त्यांच्या पक्षातली स्वीकारार्हता ही काहीशी जरी वाढलेली असली तरी देखील मुस्लिम आणि इतर भागामध्ये त्यांना निर्विवाद वर्चस्व मिळालंय असं आत्ता तरी चित्र नाही। त्यामुळे स्वतःच्याच घटक पक्षामध्ये त्यांची नेता म्हणून मान्यता त्याच्यावर मोहर उमटवलेली आहे का, तर त्याचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे आणि संपूर्ण भारतभर त्यांच्या पक्षाला एक प्रकारे यश मिळतंय का सर्व याच्यामध्ये, तर त्याच्याबद्दलही एक प्रकारची अस्पष्टता आत्ता या क्षणाला आहे। परंतु तरी देखील मी असं म्हणेन 52 वरून 90 जागांवर किमान आघाडी घेणं हे सुद्धा काँग्रेस पक्षासाठी दिलासादायक आहे। म्हणजे अजून लॉंग वे टू गो असं आपण जे म्हणतो तसंच साधारण चित्र आहे, पण राहुल गांधींसाठी त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट आहे ठाकरे गट